रेशन कार्ड धारकांसाठी 5 कडक नियम लागू. आता जे लोक हे 5 नियम पाळणार नाही त्यांना गहू तांदूळ मिळणे तर बंद होईलच, पण त्यांनी जर आधी गहू तांदूळ घेतला असेल तर बाजारभावाप्रमाणे त्यांचे सगळे पैसे वसूल करून घेतले जाणार, त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2026 पासून हे 5 नियम न पाळणाऱ्या लोकांचे रेशन कार्ड कायमचे बंद होणार. आता जर तुमच्याकडे पिवळे, केशरी किंवा पांढरे कोणत्याही कलरचे रेशन कार्ड असेल तर ताबडतोब ही माहिती पहा, कारण की सरकारने यावेळेस स्पष्ट सूचना दिली आहे. 31 मार्च ही शेवटची तारीख दिली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की जे लोक या 5 नियमात बसणार नाहीत त्यांना गहू आणि तांदूळ मिळणे तर बंद होईलच, पण जर तुम्ही याआधी कधी घरकुलाचा लाभ घेतला असेल, शेतीचे अनुदान तुम्हाला मिळाले असेल, PM किसानचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल, तर हे सगळे पैसे तुमच्याकडून मागचे वसूल करून घेतले जातील आणि इतकेच नाही तर तुमच्याकडून व्याज देखील वसूल केले जाईल. तुमची मालमत्ता जप्त होऊ शकते. 31 मार्च ही तुमच्यासाठी शेवटची तारीख आहे. मी या व्हिडिओमध्ये त्या 5 नियमांची वेळोवेळी जाणीव करून देणार आहे, जे तुमच्या गळ्याचा फास बनू शकतात. एकही सेकंद स्किप करू नका, कारण तुमची एक छोटी चूक तुम्हाला रस्त्यावर आणू शकते. सावधान, 5 कडक नियमांमुळे तुमच्या बँक खात्यावरही गदा येऊ शकते. पूर्वी रेशन कार्डचा वापर आपण फक्त रहिवासी पुरावा म्हणून किंवा ओळखपत्र म्हणून करायचो. कुणाकडे धान्य घ्यायला वेळ नसेल तरी लोक रेशन कार्ड जपून ठेवायचे, कारण त्यावर इतर योजना मिळायच्या. पण आता सरकारने खेळ बदलला आहे. रेशन कार्ड आता तुमच्या आधार आणि पॅन कार्डशी पूर्णपणे लिंक झाले आहे. तुम्ही विचार करत असाल, मी रेशन घेत नाही, मग मला काय भीती? तर मित्रांनो, जर तुमचे रेशन कार्ड अपात्र ठरले तर त्याचा परिणाम तुमच्या मुलांच्या स्कॉलरशिपवर, तुमच्या शेतीच्या अनुदानावर आणि विम्याच्या पैशांवर सुद्धा होणार आहे. सरकारने जे 5 नवीन नियम आणले आहेत त्यापैकी पहिला नियम तुमच्या जमिनीच्या 7/12शी संबंधित आहे. जर तुमची माहिती जुळली नाही तर 1 एप्रिलला तुमचे रेशन कार्ड ब्लॅकलिस्टमध्ये जाईल. 31 मार्च जवळ येतेय आणि ते 5 नियम तुमच्या घराचे दरवाजे ठोठावत आहेत. अनेकांना वाटते की आपण सरकारला आपले उत्पन्न कमी दाखवले आहे, मग आपल्याला काय होणार? पण आता डिजिटल इंडियाचे असे काही जाळे विणले गेले आहे की तुम्ही नवीन मोबाईल घेतला किंवा गाडीची सर्व्हिसिंग केली तरी त्याची नोंद रेशन विभागाकडे जात आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो, सरकारने लागू केलेले ते 5 कडक नियम इतके भयानक आहेत की जर तुम्ही शहरात राहत असाल किंवा गावात, तुमची सुटका नाही. रेशन कार्ड बंद झाले की तुमची गॅस सबसिडी देखील बंद होईल. विचार करा, 900,000 रुपयांचा गॅस तुम्हाला पूर्ण किमतीत घ्यावा लागेल आणि धान्य बाजारातून विकत आणावे लागेल. ही भीती नसून वास्तव आहे, जे 31 मार्च नंतर तुमच्या समोर उभे ठाकणार आहे. 5 नियमांची तलवार तुमच्या डोक्यावर आहे. ही वेळ फक्त रेशन वाचवण्याची नाही तर स्वतःला वाचवण्याची आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वसुली. सरकारने आदेश काढला आहे की जे लोक अपात्र असूनही रेशन कार्ड वापरत आहेत त्यांच्याकडून गेल्या 5 वर्षांचा हिशोब घेतला जाईल. जर तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल आणि आता तुम्ही रेशन कार्डच्या नियमात अपात्र ठरलात तर तुमच्या घरकुलेचे 2.5 ते 3 लाख रुपये सरकार तुमच्याकडून वसूल करणार आहे. शेतीसाठी मिळणारे ट्रॅक्टर अनुदान, ठिबक सिंचनचे पैसे, हे सर्व आता रेशन कार्डच्या पात्रतेवर अवलंबून आहे. ते 5 कडक नियम कोणते आहेत? त्यातील एक नियम असा आहे की जर तुमच्या कुटुंबात कोणीही आयकर इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला आजवर मिळालेले सर्व सरकारी लाभ परत करावे लागतील. 31 मार्च पूर्वी हे तपासा, अन्यथा तुमची बँक खाती गोठवली जाऊ शकतात. 500 रुपयांचे रेशन वाचवण्याच्या नादात लाखो रुपयांचे शेती अनुदान गमावू नका. 5 नियम विसरू नका. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हे अधिक गंभीर आहे. पीक विमा असो वा अतिवृष्टीची मदत, या सर्व गोष्टींसाठी रेशन कार्डाचा डेटा आधार मानला जात आहे. जर KYC अपडेट नसेल आणि त्या 5 नियमांचे उल्लंघन झाले असेल तर शासनाच्या पोर्टलवर तुमचे नाव डिलीट केले जाईल. एकदा नाव पोर्टलवरून गेले की तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा अर्ज भरता येणार नाही. पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून रेशन दुकानावर नवीन सॉफ्टवेअर येत आहे. हे सॉफ्टवेअर तुमचा अंगठा घेताच तुमची सर्व कुंडली काढणार आहे. जर तुम्ही नियमात बसत नसाल तर तिथेच अपात्र असा मोठा मेसेज येईल आणि तिथूनच तुमच्या सर्व योजनांच्या बंदीची प्रक्रिया सुरू होईल. श्वास रोखून धरा. हेच ते नियम आहेत जे 31 मार्चला तुमचे नशीब ठरवणार आहेत. आतापर्यंत आपण भीती पाहिली, पण हे नियम नक्की काय आहेत आणि यातून वाचण्याचा मार्ग काय? चला तर मग एकामागून एक हे 5ही नियम पाहूया. नियम 1. मालमत्तेचा आणि घराचा निकष. 100 चौरस मीटरचा नियम. तुमचे घर पक्के असेल
आणि ते 100 चौरस मीटरपेक्षा मोठे असेल तर तुमचे रेशन कार्ड धोक्यात आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांच्याकडे आलिशान घरे आहेत ते गरिबांचे धान्य खाऊ शकत नाहीत. जर तुमचे घर मोठे असेल तर तुम्हाला केवळ रेशनच नाही तर घरकुल योजनेतूनही अपात्र केले जाईल. नियम 2. उत्पन्नाची खरी मर्यादा. 2 लाख आणि 3 लाखांचा फास. गावात 2 लाख आणि शहरात 3 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणे आता गुन्ह्यासारखे झाले आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि तुमचे उत्पन्न यापेक्षा जास्त आहे तर तुम्ही 31 मार्चपूर्वी कार्ड सरेंडर करा, अन्यथा बाजारभावाने वसुलीसाठी तयार रहा. नियम 3. घरातील आधुनिक सुखसोयी. AC आणि 4 व्हीलर. हा सर्वात कडक नियम आहे. जर तुमच्या घराच्या छतावर AC दिसला किंवा तुमच्या दारात 4 चाकी गाडी, ट्रॅक्टर वगळून उभी असेल तर तुम्ही रेशनसाठी अपात्र आहात. ही गाडी तुमच्या नावावर असो वा पत्नीच्या. सरकार आता RTO कडून डेटा घेत आहे. नियम 4. IT रिटर्न आणि सरकारी नोकरी. कुटुंबातील एकही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल किंवा कॉन्ट्रॅक्टवर जरी सरकारी नोकरीत असेल तरी रेशन कार्ड बंद होईल. अशा लोकांनी लाभ घेतल्यास त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल. नियम 5. eKYC आणि आधार सीडिंग. शेवटची तारीख 31 मार्च. हा तांत्रिक नियम आहे पण सर्वात महत्त्वाचा. जर तुमच्या रेशन कार्डावरील प्रत्येक सदस्याचा अंगठा रेशन दुकानात जाऊन KYC झाला नसेल तर तुमचे कार्ड रद्द समजले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 31 मार्चपर्यंतचा वेळ आहे. मित्रांनो, हे 5 कडक नियम ऐकल्यानंतर तुम्हाला समजलेच असेल की परिस्थिती किती गंभीर आहे. हे फक्त रेशन कार्डापुरते मर्यादित नाही तर तुमच्या संपूर्ण आर्थिक अस्तित्वाचा प्रश्न आहे. 31 मार्च नंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असे संकेत सरकारने दिले आहेत. जर तुम्ही खरोखर पात्र असाल तर तातडीने तुमची eKYC पूर्ण करा. पण जर तुम्ही अपात्र असाल तर स्वतःहून रेशन कार्ड जमा करणे हाच एक शहाणपणाचा मार्ग आहे, जेणेकरून भविष्यातील वसुली आणि तुरुंगवास टाळता येईल. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही जे नियम ऐकले ते ऐकून धक्का बसला असेलच, पण एक गोष्ट लक्षात घ्या, सरकार आता खूप डिजिटल झालं आहे. मी स्वतः काही रेशन दुकानांवर जाऊन पाहणी केली, तिथे खरोखरच लोकांची eKYC करताना धावपळ उडते. मला खाली कमेंटमध्ये सांगा तुमच्यापैकी किती जणांची eKYC पूर्ण झाले आहे, कारण की 31 मार्चनंतर कोणाचे ऐकून घेतलं जाणार नाही. हे नियम फक्त कागदावर नसून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अनेकांचा प्रश्न असतो की आमचं उत्पन्न थोडंसं जास्त आहे, मग आम्हाला का त्रास? बघा, सरकारचा उद्देश आणि हा आहे की ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत धान्य पोहोचवणं, पण यात सामान्य माणसाची ओढाताण होते. हेही तितकंच खरं आहे. तुमच्याकडे जर चुकून चुकीचं रेशन कार्ड असेल तर ते स्वतःहून जमा करणं कधीही चांगलं, कारण एकदा का वसुलीची नोटीस आली तर मग कोर्ट कचऱ्यांचे तुमचे जास्त पैसे जातील. तुम्हाला काय वाटतं, हे नियम कडक आहेत का की ते असं असायला हवे? तुमचे विचार मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे. उद्याच्या उद्या तुमचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जवळच्या रेशन दुकानात जा. ते तुमचा अंगठा लागतोय की नाही तपासा. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अंगठा लागत नसेल तर त्याचं नाव कमी होण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे तुमचं जर उत्पन्न वाढलं असेल तर तहसील ऑफिसमध्ये जाऊन तशी माहिती द्या. घाबरून जाऊ नका, फक्त नियमांत राहा. जर तुम्हाला रेशन कार्ड संदर्भात काही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्या कमेंटमध्ये लिहा. मी त्यावर पुढचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. शेवटी एकच सांगेन, माहिती ही शक्ती आहे. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, कारण अनेकांना हे नियम माहीत नाही आणि त्यांचे पैसे वाया जाऊ शकतात. आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी घेऊन येत असतो. चला, धन्यवाद. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.